श्री स्वामी समर्थ. तुम्ही अनेकांना हे सांगताना ऐकलं असेल की काही कापलं असेल तर तुरटी लावा, अंघोळीच्या पाण्यावर तुरटी फिरवा. पण खरंच अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्याने काही फायदा होतो का? अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुरटीचा वापर फार आधीपासून केला जातो. जेव्हा औषधाचा वापर कमी होता तेव्हा अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटी वापरली जायची. चला तर मग पाहूया अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकण्याचा का दिला जातो सल्ला, काय होतं असं केल्याने. तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. हे केस आणि डोक्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. ज्या लोकांच्या डोक्यात उवा आहेत किंवा ज्यांना कोंड्याची समस्या आहे त्यांनी अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवून अंघोळ करावी. महिलांना नेहमी युरिन इन्फेक्शनची समस्या होत असते. अशा दिवसातून 2 वेळा तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केलं तर फायदे मिळतील. काही रिपोर्टमध्ये सुद्धा असं सांगण्यात आलं आहे की तुरटीच्या पाण्याने सांधेदुखी दूर होते आणि नसा चांगल्या राहतात. कोमट पाण्यात तुरटी फिरवून अंघोळ केल्याने सांधेदुखी कमी होते. जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर सकाळी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी. इतकंच नाही तर तुरटीच्या पाण्याने त्वचेची मालिश करा, सुरकुत्या गायब होतील. अनेकांना हे माहीतच नसतं की तुरटी केस, त्वचा आणि दातांसाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्ही रोज अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवली तर शरीराची दुर्गंध, शरीरावरील घाण दूर होते. काही लोकांना उन्हाळ्यात खूप घाम येतो पण हिवाळ्यातही काहींना घाम येतो. अशा तुरटी घामाला कंट्रोल करू शकते. ज्यांना जास्त घाम येतो त्यांनी तुरटी फिरवलेल्या पाण्याने अंघोळ करावी. तुरटीने खोकल्याची समस्याही दूर होते. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील गळगुळ दूर होते. आयुर्वेदामध्ये असंही सांगितलं जातं की तुरटीचे पावडर मधासोबत चाटलं तर खोकल्याची समस्या लगेच दूर होऊ शकते आणि आराम मिळू शकतो. अशा अनेक उपाय असतात तुरटीचे. अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा.